पहलगामवरील हल्ल्यानंतर भारतामध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जायला सांगण्यात आलंय। महाराष्ट्रामध्ये सध्या 5023 पाकिस्तानी नागरिक आहेत आणि त्यापैकी 107 पाकिस्तानी नागरिकांचा अद्यापही ठाव ठिकाणा लागलेला नाही। भारतात आल्यानंतर ते गायब झाल्याचं सांगण्यात येत आहे। महाराष्ट्रातील 5023 पाकिस्तानी नागरिकांपैकी 4 ते 4,500 लोक हे लॉंग टर्म व्हिसावर आहेत। त्यांना भारत सोडायला सांगण्यात आलंय। ज्या पाकिस्तानी नागरिकांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत अशांना 4 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। मात्र गायब असलेल्या 107 पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढण्याचं आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे। त्यांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत आणि त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे। ते सगळे परत जात आहेत। कोणी जर अवैधरित्या आला असेल तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया आपली निरंतर चालू असते। पण साधारणपणे ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी हे सापडत नाहीत। त्याच्यामुळे आता पहिला जोर हा आपला जे लोक या ठिकाणी व्हिसा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना 48 तासात बाहेर काढायचं आहे। त्याच्यावर पोलीस नीट काम करतात। तर महाराष्ट्रानं राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची तयारी सुरू केली आहे। केंद्र सरकारकडून पाकिस्तानी प्रवाशांची यादी प्राप्त झाली आहे आणि त्यांना परत पाठवण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये अल्पकालीन अर्थात शॉर्ट टर्म व्हिसावर 55 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रामध्ये राहू नये याची काळजी घेतली जाते। या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून जो कोणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। साधारणतः अंदाज आहे की 5000च्या आसपास हे पाकिस्तानी नागरिक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। त्याच्यामध्ये लॉंग टर्म विजाचे जे आहे ते जवळपास आपल्याला साधारणतः 2800च्या आसपास हे लॉंग टर्म विजाचे आहेत आणि त्याच्यामधले काही 8-10 वर्षापासूनचे देखील आहेत। काही मॅरिड आहेत आणि पाकिस्तानी पासपोर्टांनी सरेंडर केलेलं आहे आणि आपल्या इंडियन सिटीजनसाठी अप्लाय केलेलं आहे। सध्याच्या निर्णयानुसार ह्या सगळ्यांनाच 2 दिवसामध्ये आपण परत पाठवत आहोत। मेडिकल ज्यांचं ग्राउंड आहे त्यांना 2 दिवस आपण एक्स्ट्रा दिलेले आहेत। 29 तारखेपर्यंत त्यांना पण मुदत दिलेली आहे। तर पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर